ते कानिफनाथाच्या मंदिराला जायचंय. कानिफनाथाच्या मंदिराला. कानिफनाथाचं मंदिर तेव्हा ते हा मग तुम्हाला असं जा हा. वर वर खंडोबाचं ठाण आहे हा आणि या साईडला असा बंगला आहे. हा वर गेला वाड्याच्या कडेला माणसं असतेली हा. घरातनी त्यांना इचरा म्हणलं तरी हा माझ्या हे आहे खांब आहे हा अलीकडं हा हा. आणि त्या खांबापासून असा रस्ता आहे पाऊल पाऊल बरोबर. रस्ता आहे गाड्या जाते ते तिथनं बर बर आणि मग त्या गाडी मधनं बंगल्यासमोरूनच आहे रस्ता बघा. मग डायरेक्ट जायचा कळसकरवाडीत. तुम्हाला कळसकरवाडीत स्टॉप लागेल बर. पहिला आणि मग कळसकरवाडीत गेला का नाही मग तिथं कुणाला विचारा कानिफनाथाला गाडी कुठून जाते. मग पण तिथं म्हणजे तुम्हाला सांगितलं असतं रोड पण ती रोड 2-3 फूट हा, हा. असा इकडे जातो एक डायरेक्ट गाडवाडीला जातो हा. आदनं मधनं लय ती वाडीत लय रस्ता आहे. बर मग तिथं कळसकरवाडीत गेल्या कुणाला बी विचारा मग पर जाते गाडी पायथ्याला बर बर बर. आणि पायऱ्या आहेत त्या मग तिथनं वर जावा. ठीक आहे. तिकडून गुराकी ही असते ती हा हा. आणि इथं धबधबा पण दिसतो नाहीत ना. हा, कुठून दिसतो इथून का खाल्लं ती काय त्या ह्याच्यापासून. कोपऱ्याहून आहे ना. मग तिथून येतो परत बरं. बघून मग तिकडे जायला. चला इथूनच दिसतो बहुतेक धबधबा तो बघून मग तिकडे जाऊया. अरे बापरे कच्चो रस्तो पण आहे रस्तो आहे कच्चो असलो तरी. तर मंडळी मी अशा स्पॉटला येऊन पोचलोय आत्ता जिथून पानगंगा नदी वाहते ज्या डोंगरातून आणि जिथं पानगंगा धबधबा आहे. तर धबधबा आत्ता जास्त प्रवाहित नाही आहे पण थोडासा दिसतोय. तर किती दिसतोय काय होतंय ते आपण बघूयात. तिथं पानगंगा धबधबा छोटे प्रवाह आहेत. इथं पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे नाही असं नाही आहे आणि खूप छान असं व्ह्यू आहे तिथं. तर मित्रांनो इथून तर काय धबधबा नीट दिसत नाही पाणी नाही आहे त्याला जास्त. तर आपण कानिफनाथाच्या मंदिराकडे जातोय ते त्या तिथे जायचं आहे मला इकडून आता पुन्हा. त्यांनी सांगितलं कुठून कसं जायचं ते. आता ऊन पडतं या जरा पाऊस आला की स्लिपरी होते रस्ता सगळा. पालवण म्हणून पण इकडं एक काहीतरी क्षेत्र आहे. तर आपण वेळ मिळेल तसं तो पण करू. त्यांची गाडीची मोठी चाक असल्यामुळे ते चाललेत सनाट. अशा नवीन नवख्या ठिकाणच्या प्रवासाची ही खरी गंमत. असं समोरच्याला पण एक्साइटमेंट राहते आणि स्वतःला पण. त्यामुळं फिरण्याची मजा आणखीन रंगत वाढते. रंगत येत मजा म्हणण्यापेक्षा रंगत. रंगत असा शब्द आहे की जो मजेच्या पण पुढचा आहे. छोटे टायर असतील तर घसराघसरीची संधी राहते गाडीला. संधी मिळते घसरायची. ती संधी न देता आपल्याला जायचं आहे. मी उगाच हे असलं घातलं इकडं असता त्याने काय होतंय गरमी व्हायला लागली आता आणि रस्ता बी असला एक नंबरी आहे. ती ड्रायव्हर तयारच होणार. कसला असू दे ड्रायव्हर. मायंदाळा शिकवते बरं का. जरा थोडंसं डोकं चालवून पलीकडून यायला पाहिजे होतं. लई दिवस चाललेलं फिरायला जायचं पावसामुळं काय कुठे गेलोच नव्हतं. बसलेलो रूमवर. मागची सुट्टी तर अशी मोखार गेली. कानिफनाथाला हां तिथलं डायरेक्ट अर्धा वडा लागेल तिथलं चालू जाईल. चालेल. आय थिंक इथूनच असं होते. बरं असू द्या जातो. हां बरं बरं. येताना जर का पाऊस आला तर बेटा अवघड होणार आहे तुझं. घालतोय मी इथनं गाडी.
आपण बसून आहे गाडीमध्ये झालं, बसून नाही जोडायचं गाडीवर. गावात काय होतंय, काय गाजतंय, थोडं राहिले चल. स्टँडलाही लागलं होतं, माती अडकलेली सगळे. बापरे, काय करावं लागलं ॲडव्हेंचर काय सांगता येत नाही. आज खरं ॲडव्हेंचर होतंय असं वाटतंय. गाडी काय नाही तिथं वेळ वाचवायसाठी. जर गाडीनंच वेळ लावला तर कसं काय व्हायचं. खूप खडतर वाट निवडली आज मी. परत येताना सापडेल ना वाट. तोच एक पॅच जरा त्यांनी जर पुश केलं नसतं ना मला वरनेने तर मी कॅन्सलच करणार होतो. आता काय जास्त लांब नाही आहे. आणि असते इथं ऋतू नाही म्हणजे गाडी झालं. आता इथंच लावायला लागेल. इथं किती खोल आहे किती नाही. चावी मी इथंच ठेवून चाललो होतो गाडीची. अवकडे काय थोडं चालायला लागेल जास्त. ह्याच्या पलीकडे काय व्हायचं आहे. गाडीच तिकडे नेहमी असं काय नियम आहे का. पण आणलं तरी बऱ्यापैकी आणलं गाडीनं. पायथ्याला जाती गाडी मान्य आहे, पण तशी आता वेळ नाही आहे. काय म्हणताय. जाऊ दे आता जातो चालत. आज सुट्टी म्हणलं जावं फिरायला. कुठून जायचं इथून का. व्हाईट शर्ट यासाठी घातला की चटकन लक्षात येतं माणूस लांबून. बाकी काय नाही. हा टेकार दिसते का नाही. ह्या ही सामने हा देवळाच्या खाली होय का इथं इकडे ती टेकार हा त्या टेकारावरून सरळ वाट वर आहे. हा. अक्षी गुराची वाट आहे वर तुम्हाला जायला. बरोबर. गुरं जाते ती वर सरळ त्या वाटेने जायचं. तुम्हाला सांगतो आणखीन हाळी मारून मी. तुम्ही जा. चालतंय. हा तुम्ही जावा पुढं. चला. काय सुट्टी करताय काय. हो वर गेल्यावर सुट्टी लई वाट. हो ना. बरं का हा वरनं लई बाहेर सुट्टी गेली. सगळं वरनं होणार. पवन चक्क्या ती होय ही झाडायची का हा सगळं बाकी बाहेर सुट्टी होणार. हो ना. चला डबा आणला वे. तर अरे वा. बस वजन उपास नाही वे. आज शनिवार आहे. एखादच उद्या का. उद्या एखादं. बर मी म्हणे आजच आहे वाटतं. फलटणपर्यंत एरिया सगळा दिसतो तिथनं. हो होय. ही सामनी आहे माझ्या कानिपनाथाचं मंदिर वरती छोटंसं. आणि ट्रेक आहे त्यामुळं मला हा भाग खूप आवडला की ट्रेक करायला मिळेल, चालायला मिळेल. आता गाडी इथपर्यंत आली असती या वाड्यापर्यंत, परंतु विषय असा आहे की गाडी आपल्याला तिकडे थांबायला लावली. आणखी एक मध्ये पॅच आला तिथं थांबायला हवं असं वाटलं आणि थांबलो. गाडीला थांबवलं म्हटलं तो तिथंच थांब, मी जाऊन येतो. आता इथं एक वड आहे छोटासा. ॲक्च्युली मी आलो होतो आपल्या बाणगंगाचा जो हे धबधबा आहे तो पाहण्यासाठी. तो इथूनच सुरू होतो आहे. काय इथून तसं हे दिसतंय, पाणी दिसते. पण पाणी आत्ता कमी आहे, पाऊस नाही आहे. पाऊस असेल त्याच वेळेस इथंही असणार आहे. या प्रवाहाला गती असणार चांगली. तर मला टोपी धुवायची आहे, तशीच घातली मी. चला आता झाली बऱ्यापैकी सुचिरभूत झाली.
म्हणजे शुद्ध झाली असं म्हणायला हरकत नाही. ही स्माईल माझी लय दिवस झालं गायब होती. आज ती मला मिळाली. आता परत जाताना पण आपल्याला हा रस्ता लक्षात ठेवला पाहिजे. कसं ठेवायचा नाही तर हरवलं ना अवघड होईल. इथून हा लिंब हे तलाव. चलो काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग असं लई दिन झालं वाटत होतं. तर हे मिसिंग होतं. असा हा आजचा खडतर प्रवास एका उत्तुंग अशा लक्ष्यापर्यंत मला घेऊन जाईल एवढं तर नक्की आहे. आता जातानाचा मार्ग मला दिसतोय कारण की माझं लक्ष समोर आहे माझ्या. पण आता येतानाचा तोही तितकाच खडतर आणि रंजक असणार आहे. आता खरी चढणीला सुरुवात झाली इथल्या ट्रेकच्या. इथून अशी खडी आणि आपली गाडी कुठे आहे? फार तिकडे आहे लांब. ठीक आहे असेल, जास्त नाही विचार करायचा. राहील गाडी एवढी कुठं जाती जाऊन जाऊन हरकत नाही. पायवाट दिसायला लागली त्यांनी सांगितल्याप्रमाणे. काहीतरी होतं इथं असं बुंघाट पळून गेलं असं. एकतर रान मांजर असावं, तांबूस रंगाचं होतं आणि चांगलं मजबूत होतं. तिकडे गेलं ते पळस. अशा अनुभव येतात ट्रेकमध्ये. पण ते एवढा वेळ दबा धरून बसलेलं. ते गुरं दिसतात का? पार तिकडून आलो आहे मी. अमोलला फोन केला होता दहिवडीच्या टाकेवाडीच्या. तर येतो बोलला आहे गाडीचं बघून. गाडी एकच आहे म्हणे, त्याला लोकेशन पाठवायचं आहे. तोपर्यंत आपला ट्रेक पण पूर्ण होईल. लोकेशन सेट केलं आहे, माझं काम झालं आहे. आता त्याचं काम बाकी आहे. यायचं असेल तर तो येईन, नाहीतर मी एकटाच चाललो. काय पाय वाटे अशी काही हे इतकं अडचणीचं नाही आहे हे. मोखार हिंडायची जी मजा आहे ना ती बाकी कशात नाही. मिळत तर काहीच नाही असं वाटतं, पण खूप साऱ्या आठवणी आणि खूप सारे अनुभव घेऊन आपण परतच असतो. तसं पाहायला गेलं तर हे खरं मला आवडतं. कारण की इथं जाग्यावर अशा दऱ्या आहेत, गळ्या आहेत, वाहणारे धबधबे आहेत. पुन्हा एकंदरीत असं लगेच आहे सगळं. सो त्यामुळं हे खोर मला खूप आवडलं. आणि मी मॅपवरूनच हे म्हटलं चला आज कसल्याही परिस्थिती इकडे जायचं. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला ॲक्च्युली प्रवास वर्णन बघायला भेटेल. तुमची अपेक्षा असेल की हा कुठे चालला आहे, कसा जातो आहे, हे आम्हाला सांगावं. कुठून किती अंतर आहे. तर ते थोडंसं तुम्ही लोकेशनवरून तुम्ही स्वतः अभ्यास करून काढलं तर आणखीन चांगलं होईल. शोधून एखाद्या जागेपर्यंत जाण्यात जी मजा आहे ना ती असं कोणीतरी वाट दाखवून जाण्यात नाही आहे. सो वेळ वाचू शकतो वाट दाखवल्यानंतर, हे मान्य आहे. परंतु येणारे जे वाटेतले अनुभव आहेत, लोकांशी जे कोऑर्डिनेट होतो आपण की काका इथला रस्ता कुठे, अमुक अमुक ठिकाणी मला जायचं आहे, तर ते लोकांशी कनेक्ट होतो आपण नकळत. आणि त्यामुळं सो जागांची नावं फक्त मी सांगत जाईन, तुम्ही ती शोधून बिंदास जा, लढा, मजा त्यात आहे. आणि सहज आणि सोपा ट्रेक आहे. अवघड कधी होऊ शकतो ज्यावेळेस आपण पूर्वतयारी करणार नाही. मनाची पहिली, त्यानंतर शरीराची, त्यानंतर बाकी सगळी भौतिक तयारी. तर मी बऱ्यापैकी मॅपवरच चालला होता हा प्रदेश. त्यामुळं मला थोडंसं ह्याच्याबद्दल दृष्टी आहे की इथं कसं पोचता येईल, किती उंची आहे, किती वेळाचा ट्रेक असू शकतो, कुठून वाट चुकलं तर कुठं जायचं, हे सगळं अभ्यास केलं. त्याच्या वेळेस हे सगळं मला कॉन्फिडन्स आला इथे येण्याचा. आणि इथं असं कानिफनाथाचं मंदिर.
इथं आल्यावर मला समजलं की देवाला अशा जागा का आवडत असतील. उंच डोंगर, तिथून दिसणारा अथांग क्षितिज, मनात आपोआप दाटणारी शांतता आणि अंगाला स्पर्श करून जाणारा वारा, हे सारं अनुभवण्यासाठी मी अनेकदा अशा ठिकाणी जात असतो जिथे मला मनमोकळेपणे निसर्गाला साथ घालता येते. शहर आणि रोजच्या तोचपणाच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर ही ठिकाणं मला माझ्या आतील आवाजाशी जोडून देतात. मी त्या डोंगरावर उभा होतो. डोक्याला घासून लगबगीने जाणारे ढग दिसत होते. दूरवर नजर टाकली तर दिसणारी ती डोंगर रांग आणि त्याखाली पसरलेला पठारी प्रदेश नजरेला एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह देऊन गेला. हे सारं पाहताना मला वाटलं की जणू काय मी स्वतःशीच भेटलो आहे. इथं आल्यावर कळतं या अनोळखी जागा खरंच किती ओळखीच्या आहेत. जणू माझं आणि त्यांचं पहिल्यापासूनचं नातं आहे. त्या वाऱ्यावर जाणारा तोल सांभाळत उभं राहण्याची कसरत करत असताना मी माझ्या पूर्ण ताकदीने एक जोरदार हाक दिली आणि त्या क्षणी मला निसर्गासोबत स्वतःला हरवण्याचं सुख अनुभवायला मिळालं. रोजच्या आयुष्यात आपण अनेक भूमिकामध्ये असतो, पद, मान, अपेक्षा. पण या डोंगरापुढं उभं राहिलं की आपलं अस्तित्वच ठेंगणं होतं. हे सारं मागं पडतं आणि आपण फक्त माणूस म्हणून शिल्लक राहतो. हेच या जागा आपल्याला शिकवतात. या निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडताना मला माझं हरवलेलं बालपण गवसायला लागलं. नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. इथे निसर्ग सर्वांना सारखंच वागवतो. तो कोणाशी भेदभाव करत नाही. आपल्या अपेक्षामध्ये गुरफटलेले आपण या निसर्गाला पाहताना जर हरवून गेलो नाही तर आपण फक्त मन आणि भावना नसलेले जिवंत शरीर आहोत. आणि अशाच जागेवर मला मी सापडतो. अगदी लहान होऊन पुन्हा जगायला सुरुवात करतो. या निसर्गाची ही शाळा मला जगण्याचं खरं रूप दाखवून जाते. ती सांगते आपल्याकडे खूप वेळ आहे. हा आपला भ्रम आहे. प्रवास खूपच छोटा आहे, त्याचा आनंद घ्या.